रोशन ठाकरे बोलतो सर. बोल ना त्यांच्या रोशन, बोल ना. मी मगापासून बोल म्हणते दादा, बोल. तर मी आलो होतो तुमच्याकडे तुमच्या मीटिंगला नाही का, ते अंत्योदय कार्डसाठी नाही का सावनेरमध्ये. हम्म. तर ते त्यांना मी विचारलं होतं, ते म्हणत होते की असं अंत्योदय कार्डचे म्हणे आमच्याकडे बंद झालाय म्हणे 3-4 वर्षापासून, GRC बंद केला आहे म्हणे आमच्याकडे म्हणे. हम्म. तर सर आमच्याकडे माझ्या गावामध्ये 5-6 दिव्यांग लोक आहे, आम्हाला अंत्योदय कार्ड काहीच नाही मिळत आहे आम्हाला. हम्म. कोणी म्हटलं बंद झालेलं आहे म्हणून? कुठे आहे लिहिलं असं? ते विचारलं का? ऑफिसमध्ये तहसील विचारलं का ऑफिसमध्ये. तसं दादा तू, की माझा अंत्योदय कार्ड मला पाहिजे आहे, राशन बंद झालेलं आहे? अंत्योदय कार्ड कुठे बंद झालेलं आहे आणि केव्हा झालं? कोणता GR आहे? GR दाखवा म्हणा. बोलला का? ते सर आलो होतो तुमच्याकडे, आपण फोन लावला अरे होता, तुम्ही ते माझ्याकडे एक आला, एसबीआयचा पण तू नंबर दिला तिथे होता गेला, मी तू हा तुमच्या प्रश्न मीटिंग. विचारला का तिथे, की अंत्योदय कार्ड बंद झाला याचा GR दाखवा? विचारला का? नाही सर, ते नाही विचारलं. ते म्हणत होते की बंद झालाय म्हणे, आम्हाला वरतून ऑर्डर आहे म्हणे. तुझ्या भागात तुझी लढाई तुला लढावी लागेल मित्रा. हम्म. तुझ्यासाठी लढणारा कोणीच बरोबर. नाही आहे. फक्त तुझा वापर करून घेणारे लोक या जगामध्ये आहे. तुझ्या म्हणजे दिव्यांगाचा बरोबर. वापर करून घेणारे आहे. आणि तुला फक्त घोमवणारे, तुझ्यासोबत फोटो काढणारेच लोक आहे, बाकी कोणीच नाही आहे. तर तुझी लढाई तुला लढावी लागेल. विचार त्यांना की कुठे आहे, मला दाखवा कोणता GR आहे ज्याच्यात अंत्योदय कार्ड बंद झालेला आहे, कुठे आहे दाखवा. विचारा त्यांना. आणि नसेल ना तर 5 लोक तिथे अनशन करा. मी येतो तुमच्या अनशन मध्ये बसायला. नेतृत्व घ्या तुझ्या ठीक आहे ना भागात. सर. ठीक विचार आहे ना सर. त्यांना, ठीक आहे ना. विचार त्यांना रोशन, विचार हो, त्यांना. ठीक आहे सर. ठीक आहे ना सर. बस तिथं धरणा मांडून मी येतो तुझ्यासोबत बसायला तिथे सावनेरला. ठीक आहे ना सर. ठीक आहे ना. आहे सर, माझ्यासोबत ते ठाकरे दिव्यांग आहे, 5-6 लोक आहे माझ्याकडे. हा बिलकुल जा. आणि काय होते अपडेट ते मला सांग. उद्याला तर हो. उद्याला जा तर आणि मी परवाला बोलतो. जा तर गावाला जा. ठाकरे सर, तुम्ही टाकळीवरून बोलता ना? हो, टाकडीवरून. हा, मागा भेटलो होतो आपण, तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही. हो, भेटलो होतो तुम्ही. जीवतोड सर बोलत आहे का? मी हा जीवतोडे सर बोलतो. तर अच्छा. तुम्हाला हो. सांगितलं होतं ना त्याबद्दल माहिती हे करा म्हणून तुम्ही. नाही, हो, मी हो. 1 वर्षाच्या अगोदर काढलं अंत्योदय कार्ड, काही बंद नाही झालं काहीच. तुम्ही जा तिथं आणि त्यांच्यावर चढा. ठीक आहे ना सर. आपलं पवित्रा थोडासा टाईट हे करा तुम्ही. ठीक आहे ना सर. ठीक जे दिव्यांग लोक असेल त्यांना घेऊन जा तुम्ही. सर मी आहे. बोलू आणि थोडं. संख्या किती आहे? काही प्रॉब्लेम असला सांगा मग तिथून. हो सर, मी तिथे गेल्यावर तुम्हाला कॉल करतो म्हणा तसं. हा, ठाकरे साहेब, कुटुंब संख्या किती आहे रेशन कार्ड मध्ये? असं आम्ही दाखवा. 3 लोक आहोत. 3-4 लोक होऊ शकते. 1 आणि 2चं थांबवलेलं आहे. त्याची नाव दाबा म्हणत नाही, तिथे गेले की डायरेक्टच म्हणतात की अंत्योदय कार्ड बंद झालंय 3-4 नाही वर्षापासून, नाही, ते बंद झालंय म्हणून. बंद म्हणजे काय केलेत, 1 आणि 2 व्यक्ती आहेत त्यांचं थांबवलेले आहेत, आणि 3 व्यक्ती जे आहेत त्यांचं अंत्योदय कार्ड एनी टाइम चालू आहे. आता सुद्धा चालू आहे. मी जाऊन आता बघतो सर तहसीलमध्ये, मी त्यांना विचारतो. मी त्यांना ते म्हणतो, मग त्यांना अमोल सरला किंवा जीवतोड सरांना फोन करतो, त्याचे कॉन्टॅक्ट आहे माझ्याकडे. ओके डायरेक्ट ओके, जीवतोडे चालेल सर. सरांना फोन करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ते नंबर सेव्ह करून ठेवतात. नाही तर बसा तिथे जंक्शन मारून. अमोल ठीक सर, आहे ना सर. हो. ठीक आहे अमोल सर. सर,